ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। उद्या दुपारी 12 वाजता ब्लू सी मध्ये घोषणा होणार। मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीतच लढतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल माहिती देणारं संजय राऊतांचं ट्विट, राऊतांकडून ठाकरे बंधूंच्या एकत्रित फोटो ट्विट। ऐकीव गोष्टीवर बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडेंची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका, तर अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। दोन्ही बंधू एकत्र आल्यावर संपूर्ण राजकारण बदलेल, शिवसेना मनसे विचारांवर, कामावर या निवडणुकीला सामोरं जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी, ती उद्या पूर्ण होते, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार, हे हास्यास्पद। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची पाठी कोरी होईल, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंच्या मुंबईत जीव आहे, शक्य ते सगळे प्रयत्न दोघे करणार, ठाकरे बंधूंचा युतीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेत मनभेदही आणि मतभेदही हे मनोमिलन नव्हे, भीतीमुळे झालेलं मिलन आहे, धोका देण्याची उद्धव ठाकरेंची परंपरा आहे, राज ठाकरेंनी सावध राहावं, नवनाथ बन यांची टीका। तर महायुतीचं जागा वाटप जे आहे ते आता सध्या त्याच्यावर चर्चा सुरू आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या बैठकीत 112 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे। मराठी बहुल भागांमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी शिवसेना इच्छुक आहे। आज संपूर्ण महानगरपालिकांमधील शिंदेंच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण झाली। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आलेली आहे, तर जागा वाटपावर आज आणि उद्या अंतिम निर्णय होईल, बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। वर्षावरील बैठकीत मुंबईतील जवळपास 180 जागांवर शिंदे आणि भाजपात एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे, तर 30 ते 40 जागांवर अद्याप तोडगा नाही, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मुंबईतील दादर, परळ, लालबाग या भागामध्ये शिवसेनेला जास्त जागा द्या, पारंपरिक मतदार भाजपला मतदान करणार नाही, असाही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। किती जागांवर एकमत झाला हा पक्षाचा अंतर्गत विषय, मुंबईच्या विकासासाठी फडणवीस आणि शिंदे योग्य तो निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लवकरात लवकर तिढा सोडवण्याचे आमचे प्रयत्न असल्याची माहिती। नागपुरात आम्हाला महायुती म्हणून लढायचं आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल, गुणवत्तेवर जागा वाटप व्हावं, जागा वाटपावर भाजपच्या आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा शिंदेंच्या शिवसेनेचा युतीवर शिक्कामोर्तब, खासदार श्रीरंग बारणेंचा दावा, संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार, बारणेंची माहिती। युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावर अखेर एकमत, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला, युतीत असलो तरी एकनाथ शिंदेंचं कायम वर्चस्व असणार, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी, वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार, निलेश राणे असणार स्टार प्रचारक। तर दोन्ही पवार सध्या पुण्याच्या निवडणुकीत एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। आम्ही एकत्र आलो, काका पुतणे एकत्र आले तर काय वाईट आहे, आम्ही राजकीय नाही तर भावनिकदृष्ट्या पाहतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक विधान। जिल्हा परिषदेत भाजपा सोडून कोणत्याही पक्षासोबत युती सरकत नाही, पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे मविया म्हणूनच निवडणुकीला सामोरं जा, बैठकीमध्ये शरद पवारांच्या नेत्यांना सूचना।
पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उद्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करणार. मुंबई सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया. पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. अजितदादा आणि आमच्या लोकांच्या चर्चा सुरू आहेत. प्रशांत जगतापांचा राजीनामा आलेला नाही. काल त्यांच्याशी 2 तास चर्चा झाली. कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर केंद्रबिंदू ठेवून पक्ष निर्णय घेईल. सुप्रिया सुळेंची माहिती. माझी छाती फाडली तर अजितदादा दिसतील असं प्रशांत जगताप म्हणायचे. सुभाष जगतापांची टीका. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाली. सुभाष जगतापांची माहिती. पुणे मनपासाठी अजित पवारांचा फोन आला होता. पुण्यात मविया म्हणून देखील आमचा प्लान तयार आहे. काँग्रेसच्या सतेज पाटलांची माहिती. दादांचा फोन कोल्हापूर किंवा इचलकरंजीसाठी आला नसल्याचीही माहिती. जागा वाटप होईपर्यंत तुमच्या पक्षातील आमचे प्रवेश रोखा. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची अजित पवारांना अट. पुण्यात काँग्रेसच्या अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव. काँग्रेसनं यादी अजित पवारांना पाठवली. 2 राष्ट्रवादी एकत्रित याबाबत निर्णय घेणार असल्याचीही माहिती.